चालू आहे, ज्यांचा सोहळा चालू आहे आपल्या विदर्भामध्ये, त्याहीपेक्षा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट ठिकाणी संजीवन समाधी आहे. एक काटपूरला आहे देवभारती महाराज, म्हणजे माझ्या पाहिणीतल्या बरं. त्याच्या व्यतिरिक्त असतील. एक भुईकेळला आहे बेंडोजी महाराज, आणि आता आपले दत्तगिरीजी महाराज, कारण पाच सर्वात पहिली आहे. या संतांनी आपल्या परम स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे, तो म्हणजे अविनाश असणारा आत्मा. जसं सोनं धातू एक आहे पण त्याचे दागिने अनेक होतात, माती स्थिती एक आहे पण त्याचे भांडे अनेक होतात. त्यात मातीची उजळणी, त्यात मातीची फुलदाणी, त्यात मातीची देवनाली, त्यात मातीची दुपारणं, त्यात मातीचं गाडगं, त्यात मातीची देवमातन, आणि त्यात मातीची गळली मरताना सोबत येते, आणि त्याच मातीची चिलम सुद्धा होते. पण प्रत्येकाचं कार्य भिन्न भिन्न आहे. संतांनी आपल्या जीवनात पा कशी स्टेप गाजवली. मग संतांचं अस्तित्व काय? ज्यांनी आपल्या जीवनात अविनाश परमात्म्याचा स्वीकार केलेला आहे. एकदा वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याकडे नारदजी गेले, आणि वैकुंठाधिपती नारायणाला नारदांनी विचारलं, देवा मला या जगामध्ये असणाऱ्या संतांचं महत्व सांगा. का संतांनी आपल्या जीवनामध्ये अविनाश तत्व प्रगट केलेलं आहे, मग ते संत कसे ओळखावे, कोण आहेत संत? देव म्हणाला, मी राहतो वैकुंठात पण मलाही संत पद माहित नाही, त्याच्यासाठी मीच तर संत झालो. आणि तुला जर संताचं महत्व पाहिजे नारदा, मग एक काम कर, एका रस्त्यानं जा, मी सांगतो त्या, तुला एका नालीमध्ये रेंगाळणारा किडा दिसेल, त्या किड्याला विचार. आता किडा कुठं सांगन काय महत्व. शेवटी गेले नारद, नालीकडे पाहिलं तर तो किडा असा चालत होता पाण्यावर. त्या किड्याला हात जोडले सांगितलं, भाऊ आता काय बोलन किडा. तो आपला मुंडक त्या पाण्यात हलवत होता. सांग म्हणे संत संगतीचं महत्व काय. देवाने पाठवलेला दूत होते नारदजी. त्या किड्याला जसं विचारलं साधूचा संगतीचा महिमा काय, तर किडा तडफड तडफड झाला पाण्यामध्ये गटारात आणि मरून पडला. नारदाच्या लक्षात आलं का हे मेलं गेलं. आता कोण सांगन आपल्याला? डबल देवाकडे गेले. देवा ज्याला विचारलं ते गेलं विचारल्याबरोबर. आता डबल त्याच रस्त्यानं जा नारदजी. आता कोण आहे? आता एका झाडावर काट्यावर सरडा दिसल. नारद म्हणे, माणसं नाही काय शिल्लक? किड्याले विचार, सरड्याले विचार. देव म्हणे, अरे एका चक्रात पेशंटचा रोगही डॉक्टरले समजत नाही. संत म्हणजे काय भाजीपाला थोडी आहे. जा तुम्ही. गेले तर तो सरडा कुंपणावर बसला होता, मुंडक असा हलवत. नारदजी गेले, हात जोडले. अरे सरडे भाऊ, जरा संत संगतीचं महत्व सांगा. असं म्हटल्याबरोबर सरड्याने डोळे पांढरे केले, जीभ बाहेर काढली, मान टाकून ठीक गेलं. नारद म्हणे, झालं दुसरंही गमावलं. अजून परत गेले, देवा ठीक गेलं. म्हणे आता डबल त्याच रस्त्यानं जा. एक आंब्याचं झाड लागल, त्याच्यावर एक पोपट बसलेला आहे. नारद म्हणे, काहून तुम्ही दुसऱ्याचं पाप माया माथ्याला लावून राहिले? बस नारदा, दोन ऑप्शन राहिले अजून. गेले तर त्या पोपटाला विचारलं, पोपट चल सांग संताच्या संगतीचा महिमा. त्यावेळेला पोपटाने सुद्धा आंबा खाता खाता चोचवर केली, डोळे पांढरे केले, आणि ते फांदीहून खाली पडलं. त्याने देह सोडला. नारद म्हणे, आता कसं करा? आता कोणाकडे पाठवते, कोणाकडे नाही. डबल गेले, देवा पोपटही मेला. आता बस शेवटचा रस्ता. नारदजी म्हणे, आता कुठं जाऊ? एका गावामध्ये जा. तिथं त्या गावातल्या सावकाराला राजाला 15 वर्षानं पोरग झालं. नारद म्हणे, नाही मी जात नाही, आणि मला पाठवू नका, मला काही मरण माझ्या जवळ आलं नाही. किडा मेला तर कोणी केस टाकली नाही, सरडा मेला तर कोणी रिपोर्ट द्यायला नाही, पोपट मेला तर कोणी ऑब्जेक्शन घ्यायला नाही. राजाचा पोरग काय विचारल्यावर मेला तर माया पुतळा झाल्याशिवाय राहत नाही. मी काही विचारायला जात नाही. देव म्हणे, बस तुम्ही जा तर खरी, मी पाठीशी विश्वास ठेवा. पण नारद काय तर हो, किती म्हटलं तरी मनात तर आहेच ना. शेवटी थरथरच कापून झाले. हा सोहळा चालून राजाला जसे महाराज दिसले तसा राजा म्हणाला, महाराज अहो भाग्य माझ्या लेकराचं, जरा याला हाती घ्या आणि याला आशीर्वाद द्या. नारद म्हणे, मायाच पुण्यतिथीचा टाईम, मला आशीर्वाद देतो का नाही देतो. आणि मग ते लेकरू असं मांडीवर घेतलं, त्याच्या कानापाशी गेले आणि त्याला हळूच शब्दात विचारलं, पण डोळे घट्ट लावले. त्या लेकराकडे पाहिली नाही, म्हणजे तलवार टाकली तर बंद डोळ्यातच टाकू द्या मानेवर. डोळे मिटले, विचारलं, बाळा संत संगतीचं महत्व सांग. चमत्कार असा झाला, ते 15 दिवसाचं लेकरू सांगू लागलं, नारदजी
एवढा मोठा परिणाम झाला तरी तुम्हाला संत संगती माहित नाही. पहिल्या जन्मामध्ये मी नालीतला किडा होतो, तुमचं दर्शन झालं, किड्याची जन्म संपला, मी एका सरड्याच्या जन्मात गेलो. पुन्हा तुमचं दर्शन झालं, सरड्याचा जन्म संपला, पोपटाच्या जन्मात गेलो. पुन्हा तुमची भेट झाली, माझं भाग्य एवढं उदयाला आलं का सगळ्या वाईट जन्माला सोडून एका राजाच्या मुलाच्या रूपात मी जन्माला आलो. हाच संत संगतीचा महिमा आहे. मग याच्यापेक्षा काय महत्व द्यावं? म्हणून त्या संतांनी आपल्या जीवनामध्ये अविनाश तत्व धारण केलं. आता कितवा संजीवन समाधी सोहळा महाराजांचा? 108. पहा बरं, आपले होईन एवढे. आपलं तर श्राद्ध झालं तर लय म्हणा, कारण काही काही बुडे तेरवीच्या लायकीचे नाही, पण ते आता लोक लाजीसाठी करा लागते म्हणून करा लागते. नाही तर त्याचं पिंडदान टाकू नये, एवढे मुजर आहे ना ते. पापच तेवढे आहे का? खास टाकाल तर कावळा तोंड लावत नाही, पिंडदान करा तर कुत्र काहीच नाही येत हो, काहीच नाही येत. म्हणून सांगायचं तात्पर्य, हे अविनाशी लोक आहेत. म्हणून संतापायी ठेविता शिर, आपोआप देवाची प्राप्ती होईल. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे, आणि लावी मना पिसे गोविंदाचे. संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे का माणूस गेल्यानंतर फक्त त्याचं कर्तव्य शिल्लक, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, किंवा देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, आणि मना सज्जना हीची क्रिया धरावी. तुकडोजी महाराज शरीराने जरी गेले असले तरी ग्रामगीतेच्या निमित्ताने आजही जिवंत आहे. आपल्या परंपरेमध्ये अनेक संत तुम्हाला पाहायला मिळतील, पण महाराज म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. के मरना